जिन्याच्या बरगड्यांवर आपली पोलादी पावले आदळी तो तुफान होऊन वर चढून गेला आणि त्यानं आपला अजस्त्र मुठीचा दणका दाराला दिला. दारानं धसका घेतला, दार उघडलं गेलं. त्या खोलीचं वातावरण भयानं भरून गेलं. तिथली सौम्य शांतता काळवंडून गेली. त्या क्षुब्ध राक्षसाला पाहून त्या बाहेरी खजिनदाराची बोबडी वळली. त्याची शुद्ध बुद्ध सरली आणि दहशत त्याच्या डोळ्यात शिरली. गिव्ह मी सम चिप्स. त्याची घाई गर्दी त्या बाहेरी गृहस्थाला कळेना. त्याला जागचे उठवेना आणि या माणसाला क्षणाचाही विलंब सहन होईल. क्विकली, तो ओरडला. संतापानं त्याचा लोखंडी रंगाचा चेहरा प्रसरण पावला. हाडकासारखा पांढरा फटफटीत दातांचा चौक शुद्धपणे बाहेर आला आणि तो लाल बारीक डोळ्यात आफ्रिकन एखाद्या बुभुक्षित बुद्धू अस्वलासारखा क्रूर दिसू लागला. भयाने घुटके गळा खाली उतरवीत तो म्हातारा बोहरी उठला आणि तिजोरीशी खडबड करू लागला. आणि त्या भयंकर माणसाला तो विलंब असह्य झाला. त्याला लवकर पैसे घ्यायचे होते. ते झोपडपट्टीत जाऊन जयंतीबेनला द्यायचे होते आणि त्याच्या हृदयात उठलेले भावनांचे वादळ शमवायचे होते. विलंब लावल्याबद्दल म्हाताऱ्याला एक ठोसा देऊन पैसे घेऊन तो त्याच्या उकळत्या हृदयाच्या वेगाबरोबर धावत निघाला. चपलेल्या चपळाईने रस्ता त्याच्या पायाखालून सळसळत मागे सरत होता आणि तो लोखंडी पाटीचा कभिन्न काळा कुरळ्या केसांचा अजस्त्र माणूस झंझावात झेपावत चालला होता. रस्त्याने झरझर वळणे घेतली आणि या क्षुब्ध माणसाच्या डोळ्यात एक पानपट्टीचे दुकान घेऊन अडकले. तो गरकन तिकडे वळला. पानपट्टीच्या दुकानातील रुदंड आरशात उडाण टप्पूंचा 4 प्रकारचा चाळा चालला होता. एक तांबूल रसाने ओठाला लालभडक करू पाहत होता. दुसरा फडक्याने धुरळा झटकून चेहरा खुलवीत होता आणि त्यावर स्वतःला भुलवीत होता. तिसरा कॉलरचे कान ओढून तिच्या कमरेत ताटा भरीत होता. चौथा कपाळाला केसांचा गोंडा गोंजारून त्या गोंडाला गोल करून फुलवीत होता. गपकन काळा विक्राळ चेहऱ्याचा ढग झेपावत येऊन आरशात दाटला आणि ते 4ही चेहरे खारीच्या चपळाईने लुप्त झाले. फक्त 2 लाल बारीक डोळे आणि लोखंडी रंगाचे लोखंडी मुंडके आरशात भरून राहिले. दुकान अस्वस्थ काळ्या रंगाने झाकून गेले. पान बरणीतून प्रतिध्वनी उठले. ते लहानसे दुकान हादरून गेले. पान लावताना पानवाल्याच्या गतीला गचका बसला. त्याच्या हालचालीचा लय तुटला. व्यसन ओढून धरलेल्या बैलासारखा तो जागेजागी खुंटला. त्याच्या चिमटीतून तंबाखूची चिमूट सुटली नाही. हातातली पानाची विडा झाली नाही. त्याला अंधाराशिवाय काहीच दिसले नाही. हवेतून उठून एखाद्या प्रचंड भूताने धरल्यासारखे त्याला वाटले आणि त्याला कापरे भरले. पाखरांसारखी त्याची बोटे बरण्या बाटल्यातून भराभरा मसाला वेचू लागली. त्याची गती सारखी वरती जात परिसीमेवरील जाऊन चटकन तुटली. लिजी, पानवाला मान न उचलता म्हणाला. आफ्रिका खंडाच्या प्रबल पौरुषाने खचून भरलेला हात खसकन खिशात गेला व तट्ट फुगलेले पाकीट घेऊन वर आला. आधेरी फेकून तो हात पायांबरोबर मागे पुढे होऊ लागला आणि पानवाला त्याच्या प्रचंड पाठीकडे किड्यामुंगीप्रमाणे होऊन दरी दडपून पाहत राहिला. या रहस्यमय माणसाचा हा अस्वस्थपणा पाहून कित्येकांना धसका बसला. जोमात असलेली रहदारी चटकन विरून त्याला वाट करून देत होती. त्याच्या मागची गर्दी थपकत थपकत पुढे सरत होती. गपकन तो मागे फिरण्याची त्यांना भीती वाटत होती. गेला. उरी दडपलेल्या बाजाराने आता आवळून धरलेला ओठ पटकन सोडला आणि गडबडीने अस्ते अस्ते पसरत जाऊन वातावरणाचा कब्जा घेतला. डज शी लव्ह मी? बंदुकीच्या गोळीसारखी त्याच्या दाहक हृदयातून अकस्मित आरोळी उठली. त्यामुळे वाघुळे उठल्यासारखी क्लिष्ट भावनांची गर्दी हृदयात उठली. त्याची अस्वस्थता वाढत गेली आणि त्याच्या सुस्त शांतीला विजेचे फटके मारू लागले. वर्मी घाव देऊन वेदनेने ओरडत पिसाळून पडणाऱ्या हिंस्र पशुसारखी त्याची स्थिती झाली. झोपडपट्टी दिसता जेवढ्या वेगाने तो झोपडपट्टीकडे आला होता तेवढ्याच वेगाने तो थांबला. त्याच्या बेफाम झालेल्या हट्टी हृदयातून पुन्हा अधिक वेगाने तीच आरोळी उठली. डज शी लव्ह मी? या सवालाचे समाधानकारक उत्तर त्याला सापडणारे नव्हते. हाँगकाँगमध्ये टोळीत सामील होण्यापूर्वी त्याने अफाट श्रम केल्याचे त्याला आठवले. नंतर त्या साहेबांच्या घातपाती टोळ्यातल्या घातपाती कृत्यांची, त्या अद्भुत साहसांची त्याला आठवण होत होती. त्याने लिलया एकाच ठोशात पाडलेल्या त्या पहिल्या खुनाची रोमांचकारी आठवण त्याला कधी कधी सतावीत होती. पण हाँगकाँगमधल्या आयुष्यातही स्त्रीच्या सहवासाची त्याला आठवण होत नव्हती.
त्याच्या आईबापांचा पत्ता त्याला माहीत नव्हता. आईच्या हातातल्या जादूचा त्याच्या पाठीला, मस्तकाला, मुखाला कधी स्पर्श झाला नव्हता. तो हाँगकाँगमध्ये कसा येऊन पडला या गोष्टीचा उलगडा त्याला अजूनही झाला नव्हता. त्याला फक्त रस्ता आठवत होता. त्या रस्त्याचा आधार होऊन तो हत्तीसारखा काही वर्षातच अजस्र झाला होता. तो इथिओपियन अथवा आफ्रिकन असावा, असा त्याचा मित्रांचा तर्क होता. त्याच्या रंगरूपावरून त्यांनी तो तर्क बांधला होता. हाँगकाँगमध्ये त्याची स्थिती मोठी आणीबाणीची झाली होती. त्याला उघड्यावर येण्याची पूर्णपणे मनाई होती. त्याच्या नावाने ओरडत कायदा हातात कुऱ्हाड घेऊन वावरत होता. त्यामुळे त्याला अंधाराचा आसरा घ्यावा लागत होता. सूर्य त्याच्याजवळ येऊ शकत नव्हता. तो अंधारात हात सोडू शकत नव्हता. अशीच काही वर्ष गेली. त्याला स्त्री कधी सापडली नाही. ती त्याच्याकडे पाहून हसली नाही, रडली नाही, चिडली नाही. एके दिवशी त्यांची टोळी आपली वसाहत उठवून सिंगापुरात दाखल झाली. तिथेही त्याने तोच उद्योग चालू केला आणि तोच एकांत काळोख त्याच्या वाट्याला आला. त्या टोळीत 2 चीनी आणि युरोपियन लोकांना बाहेर जाता येत होतं. जीवनाला जे जे हवं आहे ते ते करता येत होतं, परंतु याला तसे करण्याची मुभा नव्हती. त्याच्या आकाराने तो पकडला गेला असता आणि त्याच्याबरोबर संपूर्ण टोळीचा निपात झाला असता. त्याला हे माहीत होतं, तरी तो एकदा बाहेर पडला आणि साप पाहून साळुक्यांनी गोंधळ करावा तसा सिंगापुरातील वेश्यांनी गोंधळ केला. तो माघारी फिरला. तो बाहेर गेल्यामुळे टोळीत कलह पेटला आणि नायकाचा मनाई हुकूम सुटला. तरी तो तसाच दुसऱ्या दिवशी त्यांच्या वेश्यांच्या आळीत गेला. एका जर्मन वेश्येने अगदी स्पष्टपणे त्याच्या राक्षसीपणाचा धिक्कार केला. त्याने तिला पुष्कळ पैसे देऊ केले, तरी तिने नकार दिला आणि भयानक शब्दात एक वेश्येच्या जीवनाचा दाखला दिला. तो ऐकून तो माघारी फिरला. टोळीत गेल्यावर नायकाचे आणि त्याचे भांडण झाले. एकमेकांना खतम करण्याचे आव्हान दिले गेले आणि पुढे कसे तरी ते भांडण मोडले गेले. पण खरी गोष्ट अशी झाली होती की टोळीत त्याच्या विरुद्ध कट झाला होता. त्याला ठार मारून सिंगापूर सोडण्याचा त्यांचा विचार होता. तो त्याला समजला. शेवटी नायकाला मातीच्या हाती देऊन तो स्वतःहून टोळीतून वेगळा झाला. टोळी फुटली. काही मंडळी तैवानला गेली आणि कराची मार्गे ही स्वारी मुंबईत दाखल झाली. 10 वर्ष होऊन गेली. या 10 वर्षात कोणती स्त्री त्याच्यावर भाळली नाही. त्याने कधी वेश्यांची गल्ली पाहिली नाही, कारण त्या जर्मन वेश्येने सांगितलेली कथा तो विसरला नव्हता. पशु होऊन अत्याचार करायला तो धावला नाही. अशा भयंकर माणसाकडे अंधारात एकांतात जयंतीबेन गेली. तिने त्याला हलवून जाग आणली. ती सारखी रडत होती. गुजरातीत काहीतरी मागत होती. सारी झोपडपट्टी ज्याला भूतासारखी भीत होती त्या महाभयंकर माणसापुढे त्याच्या झोपडीत अंधारात एकांतात ती ठेंगणीशी नाजूक तरुण विधवा कितीतरी वेळ उभी होती. त्याच्या पुढे एवढ्या जवळकीने कोणती स्त्री कधीच उभी राहिली नव्हती, अशी रडली नव्हती. आणि खरे सांगायचे म्हणजे एवढ्या जवळून त्याने स्त्रीला कधी पाहिलंच नव्हतं. स्त्रीच्या रडण्याचा प्रभावीपणा त्याला मुळीच माहीत नव्हता. तो खाटेवर बसून दगडाच्या देवाच्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते आणि तिचे बडबडणे अखंडपणे चालत होते. आणि शेवटी पहाटेची पहार काळोखाच्या कातळाला फोडून टाकते, सूर्याला बाहेर काढते, तसे तिच्या रडण्याने त्याचे अंतःकरण फुटले. तिच्या मदतीसाठी त्याहून हुंकार आला आणि पैसा आणायला तो बाहेर आला. भेंडीच्या पारावर उभ्या असलेल्या लोकांनी भयसूचक उद्गार काढला. ते सर्वच जण जयंतीबेनच्या आईच्या प्रेतयात्रेसाठी आले होते. तो झेपावत पुढे आला आणि सरळ जयंतीबेनच्या झोपडीकडे उसळत निघाला. मच्छरे आणि मळकट माणसे यांच्या घोळक्याने त्याला वाट करून दिली. झोपडीच्या दरिद्री डोक्यावर हात ठेवून त्याने आपले प्रचंड मस्तक आत घातले. त्याचे डोळे जयंतीबेनला शोधू लागले. त्याला पाहिल्याबरोबर सबंध झोपडे गर्भगळीत झाले. पुरुषांनी माना खाली घातल्या. बायकांनी कपाळावर पदर ओढून घेऊन त्या अंगावरून बसल्या. त्याच्याकडे पाहून जयंतीबेनने टाहो फोडला. त्याच्याकडे बघून जयंतीबेनने केलेला आकांत पाहून त्याचे हृदय उचलून उठले. त्याच्या त्या अवघड प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाल्यासारखे वाटले आणि एका क्षणात त्याच्या हृदयातील वादळ थांबले. एका भयंकर अरिष्टातून सुटल्याचा आनंद त्याला झाला. खिशातील तट्ट फुगलेले पाकीट त्याने जयंतीबेनच्या पुढे फेकले. सर्वच जातींची, प्रांतांची, धर्मांची माणसे कामाला लागली होती. माड बांधायची तयारी चालली होती. तयारी झाली. ताटी उचलली गेली. त्या इथिओपियन माणसाने खांदा दिला होता आणि तो वेगाने उसळत चालला होता. बाकीचे 3 जण त्याच्या एवढे उंच नव्हते.
त्यांना खांद्यावर हात घेऊन बांबू धरून पळावे लागत होते. प्रेत खाली आदळू नये म्हणून ते काळजी वाहत होते, धडपडत होते. त्याच्या वेगाबरोबर ओझे घेऊन त्यांना पळवत नव्हते. त्याला काही सांगता येत नव्हते. त्याला थांबवावे कोणी? म्हातारीचे वर हाल होत आहेत हे सांगावे कोणी? प्रेत खाली कोसळले हे पटवावे कोणी? ते तिघे आणि बाकीचे मागचे लोक पळत होते. तो एकाकी थांबला आणि बावराहून पुढे वाहू लागला. ते तिघे धापाटाकीत घामपुशीत होते. त्याच्या हृदयात एक वेदना गरगरत होती आणि आतल्या आत कसली तरी प्रसूती होत होती. रडल्यावर ती कळणार होती, पण अजून तो कधी रडलाच नव्हता.